हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो रजिस्ट्रेशन हे स्टार्ट झाले आहे आणि मी अजून पण रजिस्ट्रेशन नाही केलं आहे. आज करू, उद्या करू, परवा करू, म्हणजे दोनदा तर चालू झाले, दोनदा चालू झाले, 2, 3, 4, आज 5 तारीख आहे. मी डिसाईड केलं होतं की आज जाऊ आपण, बट ते जवळचं कॅफे आहे बट जे जवळचं कॅफे आहे ते बंद आहे. मी 2-3दा बघितलं गेलं, सो मी दुसऱ्या कॅफेमध्ये जाईल, जवळच आहे ते पण तिथे खूप गर्दी असते, म्हणून मी तिथं जाणं अवॉइड करत होती. की ते बोलू ना सर वगैरे सगळे यूट्यूबवरती की व्यवस्थित रजिस्ट्रेशन करायचं, काही मिस्टेक नाही करायच्या. सो इथे आहे, सो इथं घेतलं म्हणजे कॉलनीत जवळच आहे, कॉलनीतच आहे. आणि त्याच्या थोडंसं पुढे गेलं तर अजून एक आहे, तिथं मी सगळे फॉर्म वगैरे जेईचा CETचा वगैरे सगळे तिथूनच भरलं आहे. तर तिथं आता मी आता तर मी बघू आता जाते की नाही मी त्याच्यानंतर, की जस्ट विचारून येईल रजिस्ट्रेशन वगैरे करायचं आहे, किती फीज वगैरे. नाही तर उद्या जाईन, उद्या फायनली करून येईल. आणि हे रजिस्ट्रेशन वगैरे फायनल चालू झाले तर सगळे डॉक्युमेंट्स वगैरे रेडी करणं. त्याच्यानंतर खूप सारे मी 2-3दा व्हिडिओ पण बघितला की हाऊ टू डू रजिस्ट्रेशन, खूप सारे व्हिडिओ होते तर ते मी बघितले. तर त्याच्यात खूप सारे मला स्वतःला डाऊट येत होते, बिकॉज जेईचे जे स्कोअर कार्ड आहे ज्याच्यात मला खूप कमी मार्क्स आहे, तर ते मी अपलोड करू की नको. कारण ते म्हणजे असं पण CET थ्रूच आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे, मग जेईचं अप्लाय करायचं की नाही, का नो करून द्यायचं. बिकॉज आणि जर कमी आहे तर त्याचा काही इफेक्ट होईल की नाही. बिकॉज मी खूप साऱ्या जणांना विचारलं तर काय बोलले, नो कर, काय बोलले मॅन्डेटरी हे करावं लागेल. आता बघू. आणि मेन प्रॉब्लेम डिजिलॉकरमध्ये माझं काय म्हणता होत नाही आहे आपलं व्हेरीफाय, जी सिक्युरिटी पिन वगैरे असते ना, फॉरगेट पिन करून पण ते होत नाही. आता बघू त्याचा काय प्रॉब्लेम आहे. ॲक्च्युली स्कोअर कार्ड आहे माझ्याकडे, बट ते डिजिलॉकर थ्रू होतं ना, सो तिथे मला नाही माहीत काय करायचं. म्हणून मी ऑलवेज कॅफेमध्ये जाते. मोबाईलवरती मी ट्राय नाही करत, बिकॉज खूप सारे प्रॉब्लेम्स येत आहे. ते OTP नाही येते, OTPचा तर खूप सारा प्रॉब्लेम येतो. म्हणून बघू आता की कसं होईल. आणि अजून पण माझी कॉलेज लिस्ट तयार नाही आहे. बिकॉज आणि मी कॉलेज पण विजिट करून आली आहे जवळचं, जिथं ठीकठाक वाटलं, पण इतकं फॅसिनेटेड म्हणजे नाही, इतकं नाही आवडलं, बट ठीक आहे, ओके घेऊ शकतो आपण. आणि मी प्रिफर तर नाशिकचेच कॉलेजेस करणार आहे. ते सगळे कंडिशन मी नंतर डिस्कस करेल. सो जस्ट रजिस्ट्रेशन चालू झालं आहे आणि मी केलं नाही, आता मी करेल उद्या परवा. आणि लाईक 2-3 दिवसापासून चालू होतं की खूप साऱ्या लाईक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, ते कुठे करायचं. कारण त्याच्यासाठी फिजिकल जवळ आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, बट ते बोलले ना की खूप स्कॅम्स वगैरे होता. बट मी विचारलं 1-2 जणांना की ज्यांचं ऑलरेडी ते इंजिनिअरिंगला आहे, सो नाही होत वगैरे, जाऊन बघ आता फिजिकलच इग्नोर बॅकग्राऊंड प्लीज. सो सेकंड थिंग की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला मी फिजिकलीच जाणार आहे आणि रजिस्ट्रेशन ऑनलाईन करणार आहे. सो दिस इज द थिंग. आणि रजिस्ट्रेशन झाल्यावर आय अपलोड द व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग.